नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये। तुम्हा सगळ्यांना धुळीवंदनच्या हार्दिक शुभेच्छा। आणि आजचा आपला विषय आहे युरोपियन मातोश्री टोमल। पण पॉडकास्ट सुरू करण्यापूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही। तर मग वाट कसली बघताय, चला सुरू करूया आजच्या आपल्या पॉडकास्टला। मंडळी, काही दिवसांपूर्वी टोमल काकूंनी त्यांचं बिझी रुटीन दाखवलं होतं। सगळे बोलतात ना की काकू दिवसभर काय करतात, काहीच काम नसते त्यांना। तर सगळ्यांना खोटं प्रूव्ह करण्यासाठी म्हणून काकूंनी दाखवलं की त्या दिवसभर काय काय करतात। मी या काकूंना फार काही काम करताना बघितलंच नाही, पण या काकूंना असं वाटते की त्यांचं बिझी रुटीन असते। सर्वप्रथम तर व्हिडिओच्या सुरुवातीला काकू बोलतात की मी आज सकाळी खूप लवकर उठली आहे आणि आता वाजले आहेत सकाळचे 5:30। अहो टोमल काकू, हे काय लवकर उठणं झालं का हो? अहो कितीतरी स्त्रिया सकाळी 4ला उठतात, पाणी भरतात, मुलांचा टिफिन बनवतात, नवऱ्याचा टिफिन बनवतात, घरकाम करतात। सकाळी 4 वाजल्यापासून रात्री 11-11:30 पर्यंत राबतात। पण त्या स्त्रिया कधी असा दिखावा करत नाही की बघा मी किती लवकर उठली, मी किती कामं केली। आणि तुम्ही 5:30 वाजता उठल्या आणि बोलता की मी किती लवकर उठली आणि काम करते आहे। हो टोमल काकू, उगाच ना सिंपती गेन करण्यासाठी अशी नाटकं करत नका जाऊ प्लीज। कारण तुम्ही असं काही जगावेगळं काम करत नाही आहे। सगळ्या स्त्रिया लवकर उठून काम करतात। त्यानंतर काकू बोलतात मी मस्त फ्रेश झाली आहे। पण मंडळी, काकूंचा चेहरा बघून तर मला असं वाटलंच नाही की काकू फ्रेश झाल्या आहेत। असं वाटत होतं की काकू नुकत्याच झोपेतून उठून कॅमेरा समोर आल्या आहेत। मंडळी, बनोज काकांना ऑफिस ट्रिपला जात होते तर शैला किती रडत होती। पण टोमल काकू जेव्हा सो कॉल्ड गर्ल्स कम आंटी ट्रिपला गेल्या होत्या ना, तेव्हा तर मुली मस्त खुश होत्या। तेव्हा त्यांना जराही रडू आलं नव्हतं, कारण जर त्या मुली रडल्या असत्या तर काकूंनी नक्कीच ते शूट केलं असतं। तेव्हा तर मुली पण मनात बोलल्या असतील की बरं झालं बाबा, गेली एकदाची, नाहीतर दिवसभर आपली पाठी पाठी फिरत असते। हाय ना शैला, हाय ना खारी। हा टोमल काकूंना ना वांग्यानंतर जर जास्त काय आवडत असेल तर ती आहे मटकी। या काकूंना ना मटकी आणि वांग्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही। जेव्हा बघावं तेव्हा फक्त मटकीची भाजी बनवली आहे, वांग्याची भाजी बनवली आहे। घरातले कसं काय रोज रोज ती मटकी आणि वांग खात असतील देव जाणो। मंडळी, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे का, ह्या टोमल काकूंनी पत्रास्टे मालकाकडून फिटनेस टिप घेतल्या आहेत आणि त्याला बघून काकू इन्स्पायर झाल्या आहेत आणि लवकरच आता त्या योगा सेशन सुरू करणार आहेत। या काकूंचे अंधमंद भक्त पण काय ग्रेटच आहेत बाबा। जसं काकू बोलल्या की मी योगा शिकवणार आहे तर लगेच सगळ्या सुरू झाल्या कॉमेंट सेक्शन मध्ये की हो टोमल, तू नक्की योगा दाखव, आम्हाला तुझे योगा करतानाचे व्हिडिओ बघायला खूप आवडेल। आता काय झालंय माहितीये का मंडळी, या काकूंकडे सध्या कंटेंट संपला आहे, त्यामुळे आता यांनी ठरवलं आहे की या योगा सेशन सुरू करणार। त्याआधी काकूंना फक्त 2-3 कॉमेंट्स आल्या होत्या की योगा दाखव, असं काकूच बोलल्या। मला तर एक गोष्ट समजत नाही या काकूंची, जर यांना 2-3 कॉमेंट्स आल्या होत्या की योगा दाखव म्हणून या लगेच योगा सेशन सुरू करणार आहेत, तर मग जेव्हा एवढे लोक काकूंना कॉमेंट्स करत होते की तुम्ही भारतातना परत कधी गेल्या त्याचं तिकीट दाखवा, तेव्हा तर या काकू गप्प होत्या। उलट या काकूंनी कॉमेंट करणाऱ्यांनाच धमकी दिली होती की त्यांच्या अगेन्स्ट ऍक्शन घेतील म्हणून। तेव्हा तर या काकूंनी एक खोटं लपवण्यासाठी 100 खोटं बोलत गेल्या। असो, तर दुसऱ्या दिवशी काकू बोलल्या की खूप जास्त बिझी रुटीन होतं, त्यामुळे मला व्हिडिओ रेकॉर्ड करायला भेटलाच नाही। मी खूप दमली होती। मुलींच्या शाळेत पण पॅरेंट टीचर मीटिंग होती, ते देखील मी अटेंड केलं। आता काय खरं काय खोटं हे काकूंनाच माहिती। काकूंना त्यांच्या सबस्क्रायबरने एक व्हिडिओ पाठवला होता, त्यात ते वृद्ध जोडपं काका काकूंचं कौतुक करत होते। खरं म्हणजे जास्त करून तर त्या वृद्ध जोडप्यांने बनोज काकांचंच कौतुक केलं होतं। पण मंडळी, यात फक्त काकांचीच मेहनत नाही आहे मला असं वाटते, तर त्यांच्या आईची देखील मेहनत आहे। त्यांनी एवढं काकांना शिकवलं, त्यामुळे काका आज बाहेरगावी नोकरी करतायत आणि काका नोकरी करतायत म्हणून काकू एवढ्या ऐशो आरामात जगतायत। खरं तर बनोज काकांच्या आईचं कौतुक केलं पाहिजे सगळ्यांनी, पण त्या बिचाऱ्यांना तर साधा कोण क्रेडिट देखील देत नाही। टोमल काकूंना तर जाणीव नाही आहे, पण ऍटलिस्ट बनोज काकांना तर याची जाणीव असली पाहिजे होती। असो, तर काकू गेल्या होत्या शॉपिंग करायला आणि खूप काही सामान देखील घेऊन आल्या होत्या। संध्याकाळी बनोज काका पण त्यांच्या ऑफिसच्या ट्रिपवरनं परत आले। बनोज काकांना आलेला पाहून मुली खूप खुश झाल्या। काकांनी मुलींसाठी पण खूप काही खेळणी आणली होती। होळी निमित्त काकूंनी गार्डन एरिया क्लीन केला। काकूंची काय साफसफाई हल्ली संपतच नाही आहे। टोमल काकूंनी गार्डन मध्ये जे शेवाळं आलं होतं ते क्लीन केलं मशीनने।
यावर काकूंना एकीने कॉमेंट पण केली होती की ताई मी तर चांगलीच कॉमेंट केली होती तुम्हाला की तुम्ही ते शेवाळं मशीनच्या हेल्पने क्लीन केलं. भारतामध्ये एवढी फॅसिलिटी नाही आहे, त्यामुळे शेवाळं काढायला खूप डिफिकल्टी येते. मी फक्त एवढंच बोलली होती, तरी देखील तुम्ही माझी कॉमेंट डिलीट करून टाकली. मला खूप वाईट वाटलं. तर टोमल काकूंनी यावर रिप्लाय दिला त्यांना की कधी कधी कॉमेंट दिसत नाही, मी आताच पाहिली तुमची कॉमेंट म्हणून मी रिप्लाय देखील केला. अहो टोमल काकू, त्या सबस्क्रायबर तर बिचाऱ्या साध्या आहेत हो. सरळ सरळ सांगा ना तुम्ही की सगळ्या कॉमेंट्स होल्ड करता तुम्ही, फक्त ज्या चांगल्या कॉमेंट्स असतात त्याच तुम्ही अप्रूव्ह करता. हे तुमच्या सबस्क्रायबर्सना कदाचित समजत नसेल, पण हे मला नक्की समजतंय. कशाला उगाच लोकांना मूर्ख बनवता. मंडळी, या टोमल काकूंने जवळजवळ 5 ते 7 मिनिटं फक्त शेवाळ मशीनने कसं काढतात हेच दाखवलं. मशीन यूज करून पण काकूंचे हात लाल लाल झाले होते असं त्यांचं म्हणणं आहे. खरंच कमाल आहे या काकूंची. आपल्या इथे तर बायका कधीच हँड ग्लोव्स घालत नाही, एवढे कपडे धुतात, भांडी घासतात, लादी पुसतात, पण कधीच असा दिखावा नाही करत की आमचे हात बघा कसे झाले आहेत हे सगळं करून. या काकूंचं 90% काम तर सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सच करतात, तरी पण टोमल काकूंना दाखवायचं असतं की त्या किती ग्रेट काम करतायत. टोमल काकू, मी काय बोलते, तुम्ही ना जरा ओव्हर ऍक्टिंग कमी करत जावा हो, कारण तुमचं काम कमी आणि बडबड जास्त असते. आणि किती दिवस अजून तुम्ही लोकांना मूर्ख बनवणार आहात हो काकू. तुम्ही टायटल काय दिलं होतं काकू की खूप मेहनत करून फरशी साफ केली, पण काकू तुम्ही ती फरशी साफ करण्यात काहीच मेहनत केली नाही हे सगळ्यांनी पाहिलं. त्यामुळे ना असे खोटे टायटल आणि थंबनेल यूज करणं बंद करा. मंडळी, मशीन फरशीने पुसून झाल्यानंतर काकू खूप दमल्या होत्या आणि त्यानंतर त्या गेल्या गोठ्यात दूध आणायला. तिथे थोडाफार काकूंनी आजूबाजूचा परिसर दाखवला आणि तो व्हिडिओ तिथे संपवला. मंडळी, या टोमल काकूंना कोणीतरी एक वचन आणि अनेक वचन शिकवा, कारण ह्या काकूंना कशालाही अनेक वचन जोडतात आणि बोलतात. आता हेच बघा ना, काकूंच्या दोन्ही मुलींसाठी सायकल घेतल्या, पण काकू बोलतात की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा आपण सायकल्स चालवायचो. आता तुम्हीच सांगा मंडळी, एक व्यक्ती फक्त एकच सायकल चालवू शकते ना, सायकल्स कशा का चालवणार एक व्यक्ती. त्यानंतर काकू सायकल आणायला मुलींना घेऊन जात होत्या, पण यावेळी काकूंनी मुलींना आधी बसवलं गाडीमध्ये आणि मग स्वतः बसल्या. मागे मी बोलली होती ना एका पॉडकास्ट मध्ये की ह्या काकू फक्त स्वतःचा विचार करतात, त्यामुळे काकूंनी आज पहिलं मुलींना बसवलं, मग त्या बसल्या. चांगलंय चांगलंय काकू, अशीच प्रगती करत राहा. तुम्ही माझा पॉडकास्ट ऐकत राहा आणि तुमच्यामध्ये आणि त्या कॉन्टेंट मध्ये जरा सुधारणा देखील करा. हो काकू, माझं एवढंच म्हणणं आहे हो की ज्या लोकांनी तुम्हाला एवढं प्रेम दिलं, वर्षानुवर्ष तुमचे व्हिडिओज बघितले, ज्यांच्यामुळे तुम्ही एवढ्या फेमस झाल्या, त्यांच्या मनाशी खेळू नका, त्यांना फसवू नका, त्यांच्याशी खोटं नका बोलू. कोण जर काय कॉमेंट करून विचारतंय तर उद्धटपणे नका रिप्लाय देऊ. स्पोर्टिंगली घ्या सगळ्या गोष्टी, कारण शेवटी माणूस चुकातूनच शिकतो. मंडळी, आज काकूंनी होळी सेलिब्रेशन दाखवलं आहे. आज कधी नव्हे ते काकूंनी शैलाचं कौतुक केलं आहे, ते पण इंग्लिश मध्ये बरं का. टोमल काकूने आज मस्त साडी नेसली होती. नेहमीपेक्षा काकू आज जरा फ्रेश दिसत होत्या, पण मला असं वाटते काकूने एक आयब्रो जरा जास्तच रंगवला होता. नेहमीप्रमाणे काकूंनी आज त्यांचा होळी स्पेशल लुक दाखवला, पण मला एक गोष्ट समजली नाही. काकू एवढं छान रेडी झाल्या, त्यानंतर काकू किचन मध्ये गेल्या आणि जेवण बनवत होत्या. आता नॉर्मली ज्या स्त्रिया असतात त्या आधी सगळं घरचं काम आवरून घेतात, त्यानंतर मस्त तयारी करतात, पण या टोमल काकूंचं काहीतरी भलतंच सुरू होतं. आता तुम्हीच सांगा मंडळी, किचन मध्ये जेवण करताना कोण केस मोकळं सोडतं का. पण ह्या काकूंचं कसं आहे की ह्या सेलिब्रिटी समजतात ना स्वतःला, त्यामुळे या काकू एकदम सिरियल किंवा पिक्चर मध्ये काम करत असल्यासारखं केस मोकळे ठेवून जेवण बनवत होत्या. टोमल काकू ना व्ह्यूज साठी काहीही करत असतात. खरं बोलू का मंडळी, मी जेव्हा काकूंवरती पॉडकास्ट करत नव्हती ना, तेव्हा तर काकू दर 6-6 महिन्याने भारतीय संस्कृती जपण्यासाठी म्हणून स्वयंघोषित 9वारी चॅलेंज करत होत्या. पण जेव्हापासून मी काकूंवरती पॉडकास्ट बनवणं सुरू केलं आहे, तेव्हापासून काकू स्वयंघोषित 9वारी चॅलेंज विसरूनच गेल्या. पण आज अचानक त्यांना होळी निमित्त भारतीय संस्कृती आठवली. ह्या टोमल काकूंना एवढंच जर भारतीय संस्कृती जपायची आहे तर मग यांनी रोजच साडी नेसली पाहिजे. भारतीय संस्कृती जपण्याच्या नावाखाली फक्त एक दिवस साडी नेसायची, त्यावर 100 रील्स शूट करायचे आणि मग दुनियेला दाखवायचं की बघा आम्ही कसं परदेशात राहून भारतीय संस्कृती जपतोय.
टोमल काकू, तुम्ही किती दिखावा केलात ना तरी सगळ्यांना समजलं आहे तुम्ही हे सगळं फक्त व्ह्यूज साठी करताय. काय मंडळी, मी बरोबर बोलतेय ना? तुम्ही माझ्या मताशी सहमत आहात ना? मला नक्की तुम्ही कॉमेंट करून सांगा. आणि आजचा पॉडकास्ट मी इथेच थांबवते. आजचा पॉडकास्ट तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच शेजारी असलेल्या बेल आयकनला प्रेस करा सो दॅट कोणतीच अपडेट तुम्ही मिस करणार नाही. धन्यवाद.